नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत झटपट रव्याचे अप्पे. ते कसे बनवायचे हे बघूया. हे अप्पे लवकर होतात आणि खायला खूप खमंग वाटते. तर चला हे कसे बनवायचे हे बघूया. इथे आपल्याला अप्पे बनवण्यासाठी 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. इथे आता आपल्याला रव्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी हा रवा एका पातेल्यामध्ये काढून घेते. या 1 वाटी रव्यामध्ये आता आपण अर्धी वाटी दही टाकून द्यायचं आहे आणि याच्यात पाणी टाकून आपल्याला याचं मीडियम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. मी हे बॅटर तयार करून घेते. इथे आता बघू शकता मी हे बॅटर जास्त घट्ट केलं नाही आहे, जास्त पातळी केलं नाही आहे, मीडियम असं केलेलं आहे. असंच तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि हे आता आपण 20 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. 15-20 मिनिटं आपल्या रव्याचं बॅटर रेस्ट होत आहे. तोपर्यंत आपण काही भाज्या चिरून घ्यायच्या आहे. इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे. गाजर, कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर. याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची, पत्ताकोबी पण ॲड करू शकता. आता हे मी बारीक चिरून घेते. इथे मी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आहे. गाजर बारीक चिरलं आहे, कांदा बारीक चिरला आहे, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. इथे आता 15-20 मिनिटं झालेले आहे. आपण बघूया आपला रवा छान फुलला की नाही तो. इथे आपला रवा छान फुललेला आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण या भाज्या टाकून द्यायच्या आहे. गाजर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. तुमच्या आवडीप्रमाणे मिरची टाकू शकता याच्यामध्ये. आता याला मी मिक्स करून घेते. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला हे बॅटर घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं किंचित पाणी टाकून द्यायचं आहे. आपलं हे बॅटर योग्य आहे, बरोबर आहे, ठीक आहे. आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. मी किंचित पाणी टाकलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथे कढीपत्ता घेतला आहे. याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते. आपल्या फोडणीला कढीपत्ता मी छान चिरून घेतले आहे बारीक, आणि मोहरी लागणार आहे. आता आपण फोडणी देऊ. मी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे. आपलं तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपण तडका द्यायचा आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण मोहरी टाकून दिलेली आहे. आपली मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून द्यायचा आहे. आणि हा केलेला तडका आता आपण या बॅटरमध्ये टाकून द्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही हळद पण टाकू शकता कलरसाठी. यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आहे आणि मिक्स करून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण अप्पे करायला घेणार आहे. त्याचा जस्ट अगोदर इनो टाकून द्यायचा आहे. थोडासा पहिलेच नाही टाकायचं आहे, जेव्हा आपण करतो तेव्हा टाकून द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये किंचित पाणी टाकायचं आहे
आता याला हलवून घ्यायचं आहे, आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण अप्पे करायला घेणार आहे। इथे मी गॅसवर अप्पे पात्र ठेवलेले आहे। आता यामध्ये आपण प्रत्येक खाण्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे। आता आपले हे तेल तापलं की आपण याच्यामध्ये आपलं सारण टाकून द्यायचं आहे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण अप्पे टाकून द्यायचे आहे, सारण अप्प्याचं। यामध्ये आपण भरपूर भाज्या टाकल्या आहेत, त्यामुळे हे पौष्टिक असते आणि आपला सकाळचा झटपट नाश्ता तयार होऊन जातो। सकाळच्या घाईच्या वेळेस आपण हे सगळे अप्प्याचं सारण टाकून दिलेलं आहे। आता याच्यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आता इथे आपले 5-6 मिनिटं झाले आहे। आपण बघूया आपले अप्पे झाले की नाही ते। आपले अप्पे छान फुललेले आहे। आता याला आपण पलटून घ्यायचं आहे। असे सगळे अप्पे मी पलटून घेते पहिले। हे अप्पे तुम्ही डाळीची चटणी किंवा तुम्हाला कोणती चटणी आवडत असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता। आता आपण याला वरून पण तेल सोडून द्यायचं आहे थोडंसं, कारण की आपली खालची पण बाजू भाजल्या गेली पाहिजे। आता याला इकडनं पण 5-6 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आता इथे 5-6 मिनिटं झाले आहे। आपले अप्पे इकडनं पण झालेले आहे, बघू शकता छान शिजलेले आहे सगळेच। आता याला आपण काढून घ्यायचे आहे। बघू शकता आपले सगळे अप्पे छान शिजलेले आहे, झटपट होणारे। आता आपण सगळे बनवून घ्यायचे आहे। अशा तऱ्हेने तयार झाले आपले झटपट रवा अप्पे। खायला रुचकर असतेच खमंग, पण पौष्टिकही तेवढेच असते। आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे झटपट होणारे अप्पे तुम्ही डाळीच्या चटणीसोबत किंवा कशाही तुम्हाला जी चटणी आवडत असेल त्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता। आणि हे लहान मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यामध्ये वगैरे, संध्याकाळच्या चहाच्या वेळेस अशा झटपट अप्पे करून तुम्ही खाऊ शकता।